हाय फ्रेंड, वेलकम माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, कसे आहात तुम्ही? नक्कीच बरे असाल. मित्रांनो आजचा प्रवास आहे आमचा जगन्नाथपुरी. पहिलाच वर्ष आहे आणि मी एकटा आणि प्रीतम चाललो आहे. पूर्ण फॅमिली नंतर घेऊन जाणार आहे मी. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप सुंदर बनणार आहे आणि ही आमची पूर्ण फॅमिली मला सोडण्यासाठी तयार आहेत. आणि हे बघा, ही माझी बॅग आहे आणि शिव बघा कशी बॅग भरून. ते तू कुठे चालली? कुठे? जगन्नाथपुरी. कोणासोबत? कोण कोण चालले? ते बघा पडली ती. मी प्रत्येक वेळेस सर्वांना घेऊन जातो सोबत. फर्स्ट टाइम मी एकटा चाललोय, नंतर सर्वांना घेऊन जाणार. तर व्हिडिओ पाहत जा मित्रांनो. जय जगन्नाथ. मित्रांनो, तर आम्ही निघालोय. पिंटू भाई तो आम्हाला सोडायला. इकडे प्रीतम पण आलेला आहे. तिकडे काकू आलेले प्रीतमला सोडायला. ही बघ, ए तुझी बॅग कुठे आहे? हा, तेव्हा तिथं बॅग ठेवले. यशवी पण निघाले. रात्रीपासून बॅग भरून ठेवले तिने. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहत राहा. जय जगन्नाथ. मागा लागले यशवी, आमच्या बॅग घेऊन आले बघा. ए तू कुठे चालली? तू चालली कुठं? जगन्नाथपुरीला चालली. ठीक आहे चालेल. बघा ती बॅगीच्या अवस्था बघा. तिला यायचंच आज. उचल बॅग, चल. हे बघा किती आहे रे तिची. जगन्नाथपुरी येते ती. तर मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे. यशवी बघते बघा कशी. टाटा. तुम्ही काळजी घ्या, आम्ही पण काळजी घेतो. बाय बाय बाय. येतो लवकरच. जय जगन्नाथ. तर मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे. पिंटू आम्हाला आता सोडायला येतोय कल्याण स्टेशनपर्यंत. तर व्हिडिओ पाहत राहा. तर फायनली मित्रांनो, आम्ही कल्याण जंक्शनला पोहोचलेलो आहे. आता इथून आम्हाला 9:12ची ट्रेन आहे आणि मग आमचा पुढचा प्रवास चालू आहे. तर हाय मित्रांनो, जी वेळ आलेली आहे. समोर ट्रेन पण आलेली आहे. हे बघा, तुम्हाला ट्रेन दाखवतो. समोरून ट्रेन आलेली आहे. मित्रांनो, फायनली आमची गाडी आलेली आहे आणि गाडी पण लागलेली आहे. हे बघा, इंडिकेटर दिसत नाही आहे. आय एम रेडी. जगन्नाथपुरी ट्रेन आलेली. आमची ट्रेन वे टू जगन्नाथपुरी. जय जगन्नाथ. हे बघा. तर मित्रांनो, या जेवायला. आता नेहमीप्रमाणे प्रवास करतो म्हणजे आमचं पनीर टिक्का मसाला असतोच. हे बघा, इकडे पनीर टिक्का मसाला आहे. प्रीतम पण आनंद घेतो त्याचा. चलो, दिवस पहिला 36 प्रवास आहे. 36 प्रवास आहे. या जेवायला. आम्ही तोपर्यंत जेवण करतो, तुम्ही पण जेवण करून घ्या. बाय. तर मित्रांनो, आता मस्तपैकी जेवण झालेलं आहे. प्रीतमने हिल घेतलेले. इकडे वरती बसलाय. आता बोलतो झोपतो. थोडं जेवण झालं तर फिरतो आणि मग नंतर बघू. आता वाजले रात्रीचे 12 आणि आता थोडंसं झोपतोय, आराम करतोय. आपण उद्या सकाळी भेटू. आता थोडासा आराम करतो, थोडं खूप थकलेलं आहे. तर व्हिडिओ पाहत राहा, पुढे कंटिन्यू राहा. बाय, गुड नाईट मित्रांनो. हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग मित्रांनो. कसे आहात तुम्ही? आम्ही तर खूप मस्त आहे. आजचा दुसरा दिवस आहे प्रवासाचा. खूप बरं वाटतंय. उद्या आम्ही सकाळी मित्रांनो पोहोचणार आहे आणि उद्या आम्हाला दर्शन होणार आहे. व्हिडिओ खूप सुंदर बनणार आहे आणि आम्ही सर्व हॅपी आहेत. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. लवकरच पोहोचू मित्रांनो. हाय मित्रांनो, सकाळचे वाजले 11 आणि आम्ही पोहोचलो नागपूरला. ही आमची ट्रेन थांबलेली आहे आणि संत्री स्पेशल आहे नागपूर. हे बघा संत्री, इकडे पण संत्री. संत्री ना संत्रीच आहे. नागपूर स्पेशल संत्री. मित्रांनो, व्हिडिओ पाहता खूप सुंदर बनणार आहे आणि आम्ही पोहोचणार उद्या सकाळी. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ.
मित्रांनो ही ट्रेन आहे आणि आमचा 36 तासाचा प्रवास आहे. आतापर्यंत वाटते 18 तास झालेले आहेत, अजून 18 तास बाकी आहेत. खूप थकल्यासारखं वाटते पण ठीक आहे, सर्वजण व्यवस्थित आहेत. इकडे प्रीतम बघा कसा थकलाय, कसा बसलाय. मी वरती बसलोय, तिसऱ्या माल्यावरती बसलोय आणि ही ट्रेन हे बघा. तर हा मित्रांनो आजचा सोमवार पूर्ण दिवस प्रवासाचा गेला. खूप थकल्यासारखं वाटलं पण आम्ही हॅप्पी आहे आणि आम्ही उद्या सकाळी 5 वाजता पोचणार आहे. तर व्हिडिओ खूप सुंदर बनणार आहे. इकडे प्रीतम पण बसलेला आहे बघा. प्रीतम पण थकला. फक्त आजची रात्र शेवटची, उद्या सकाळी आम्ही जगन्नाथपुरीला पोहोचणार. तर व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो आणि तुम्हाला सर्वांना गुड नाईट. उद्या सकाळी भेटू. बाय. हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? नक्कीच बरे असाल. आम्ही पण खूप मस्त आहे. आजचा प्रवास खूप भारी झाला. पूर्ण रात्र चांगली गेली आणि आम्ही आता थोड्याच वेळामध्ये जगन्नाथपुरीला पोहोचणार आहे. व्हिडिओ खूप सुंदर बनेल, नक्की पाहत राहा. प्रीतम उठलेला आहे, आनंद येतो प्रवासाचा. मित्रांनो आपण ही नदी पाहताय, ती ओडिसाची महानदी. ही एवढी मोठी नदी आहे बघा. का ह्या ब्रिज नदीवरती 5 ब्रिज येते पण मोठे मोठे आहेत. ही महानदी बोलतात, महानदी. ओडिसामधली सर्वात मोठी नदी. मित्रांनो फायनली आम्ही उतरतोय. जय जगन्नाथ, जय जगन्नाथ. आम्ही स्टेशनला उतरलेलो आहे मित्रांनो. त्या भूमीवर आम्ही उतरलेलो आहे. खूप बरं वाटलं. कसा वाटला प्रवास? मस्त प्रवास झाला आमचा. आता आम्ही इथून पुढे जाऊ मंदिराकडे आणि तिथे रूम घेऊ. तो व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो. काय मित्रांनो, आम्ही इथं पुरीला पोचलेलो आहे. इथून आपल्याला रिक्षा करून जावं लागते. आम्ही आता सर्व रिक्षामध्ये बसलेलो आहे. आता इथून एक 5 मिनटामध्ये आम्ही मंदिराजवळ पोचणार आहे. तर व्हिडिओ पाहत राहा कंटिन्यू आणि आम्ही जवळ गेलो मी तुम्हाला नक्कीच आम्ही मंदिर वगैरे सर्व दाखवू. तर मित्रांनो फायनली आम्ही त्या रूममध्ये पोचलेलो आहे. ही आमची रूम आहे. हाय, चांगली रूम आहे. आता इथून आम्ही फ्रेश होणार आणि त्याच्यानंतर मग मस्त तयारी करून आम्ही देवाच्या दर्शनासाठी निघणार. तर व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो आणि तयारी वगैरे झाली की मी तुम्हाला भेटतो पुन्हा. तर हाय मित्रांनो, फायनली आमची तयारी झालेली आहे. हा बघा इकडे प्रीतम कसा टकाटक आहे. जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ. आणि हा आमचा मित्र कार्तिक. तर मित्रांनो व्हिडिओ पाहत राहा. आता आम्ही निघतोय दर्शनासाठी. तर मित्रांनो आम्ही निघालो तर दर्शनासाठी. आमची सर्वांची तयारी झालेली आहे. इकडे प्रीतम बघा कसा टकाटक आहे. हे बाई ड्रेसिंग मारलेली आहे मस्त. तर आता मी निघतोय दर्शनासाठी. तर मित्रांनो आम्ही निघालो शेअरिंग रिक्षामध्ये. हे बघा, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ. मित्रांनो तुम्हाला मंदिर दाखवतो. काळं दिसलं, दर्शन झालं. जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ. मित्रांनो ते बघा मंदिर. जय जगन्नाथ, जय जगन्नाथ. हे बघा ड्रेसिंग मस्त मारले. चला आता मंदिर जवळ आहे, पोहोचूच. मित्रांनो हे आहे मंदिर, हे बघा. आणि हे सिटी, ओडिसा सिटी. खूप मस्त असं बघण्यासारखं आहे मित्रांनो. असं मन प्रसन्न झालं. या भूमीवरती पाय पडलं आणि एक बॉडीमध्ये एनर्जी आली असं वाटायला लागलं. खरंच खूप सुंदर आहे. हे बघा, जय जगन्नाथ. तर मित्रांनो हे मंदिर. जय जगन्नाथ. गर्दी आहे आज खूप गर्दी आहे. चारी साईडनी लोक आहेत.
हे जगन्नाथ खूप मोठं. चक्कानयना जगन्नाथ चक्कानयना लीला चला बरे तू न संभाले तो हमें जय कौन जगन्नाथ, संभाले? जय हे जगन्नाथ. तू न संभाले तो हमें जय कौन जगन्नाथ. संभाले? हो मेरी ये नैया है अब तो तेरे हवाले, मेरी ये नैया है अब तो तेरे हवाले, हाँ मेरी ये नैया है अब तो तेरे हवाले, हो मेरी ये नैया है अब तो तेरे हवाले, ओ तू न संभाले तो हमें कौन जय संभाले? जगन्नाथ, जय तू न जगन्नाथ. संभाले तो जय हमें जगन्नाथ, कौन जय जगन्नाथ. संभाले? मित्रांनो, हे जगन्नाथपुरीचं हे घोडाद्वार म्हणून प्रसिद्ध आहे. याला म्हणतात घोडाद्वार. दोन्ही साईडला घोडे आहेत बघा. इकडे पण घोडा आहे आणि इकडे पण घोडा आहे, म्हणून हा घोडाद्वार प्रसिद्ध आहे. आणि याच्या बाजूलाच बजरंगबलीचं मंदिर आहे. इथे जे तुम्हाला मी आता दाखवतोय ते. मित्रांनो, हे बजरंगबलीचं मंदिर आहे. खूप मोठं मंदिर आहे. हे बघा. जय हनुमान. मित्रांनो, हे पश्चिम द्वार आहे आणि इकडे मोबाईल जमा केले जातात. हे महाराज आहेत. नाव काय बोललं तुमचं? संतोष महापौर. संतोष. जर तुम्हाला कधी जर यायचं झालं तर मला कॉन्टॅक्ट करा. यांचा मी तुम्हाला नंबर देईन आणि कॅप्शनमध्ये मी तुमचा यांचा नंबर टाकेनच. मी इकडे जगन्नाथपुरीला आले तर नक्की यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. हे तुम्हाला मदत करतील. जय जगन्नाथ, जय जगन्नाथ. तर हा मित्रांनो, जय जगन्नाथ. मित्रांनो, खूप मस्त असं दर्शन झालं. खूप गर्दी होती, पण दर्शन म्हटलं तर खूप मस्त झालं. हे आपले महाराज आहेत. यांनी आम्हाला आतमध्ये घेऊन गेले आणि खूप लवकर दर्शन झालं. खूप बरं वाटलं हे भेटले. तर मित्रांनो, जर तुम्ही कधी जगन्नाथपुरी जर आले तर मला कॉन्टॅक्ट करा किंवा मी यांचा नंबर देतो तुम्हाला. त्या नंबरवर तुम्ही फोन करा आणि या महाराजांना भेटा. तुमचं खूप लवकर दर्शन होऊन जाईल. कारण आमचं दर्शन जास्तीत जास्त अर्ध्या तासाच्या आतमध्ये झालं. जय जगन्नाथ. तो महाराज, हम लोग तो महाराष्ट्र से आए जी यहाँ पे पहली बार आए हम लोग. जी. तो हम लोग को जरा इस मंदिर के बारे में कुछ 2 शब्दों में बता दो. जगन्नाथ मंदिर में जो प्रथा है कि झंडा जो ऊपर जिस डायरेक्शन में लहराता है उसको रोज बदलना पड़ता है. रोज 5 बजे जगन्नाथ जी का झंडा उत्तोलन होना चाहिए. अगर एक बार भी जगन्नाथ मंदिर का झंडा चढ़ाना रुक गया तो मंदिर 18 साल तक मंदिर का पट बंद हो जाएगा और कोई भी भोग कुछ भी नहीं होगा. इधर जो चुनरा सेवक है और जगन्नाथ जी का हर रोज झंडा चढ़ाना नेसेसरी है. चाहे तूफान हो, चाहे आंधी हो, कुछ भी हो, भगवान जी का शिखर के ऊपर झंडा लहराना चाहिए. आणि हर रोज झंडा ऊपर चढ़ता है. हाँ, और वो झंडे के झंडा ऊपर कोई भी प्लेन, कोई भी पक्षी वो उड़ता नहीं है. उड़ता नहीं है. हाँ, आणि और वो यहाँ सब पे ये- झंडा जो है वो हर रोज ऊपर चढ़ता हर रोज है. ऊपर चढ़ता शाम है. को कितना बजे चढ़ाते हैं वो झंडा? शाम के 5 बजे मंदिर के ऊपर झंडा शाम चढ़ाता को है. 5 बजे झंडा चढ़ाते हैं ऊपर. हाँ, और मंदिर के ऊपर कोई भी बाज नहीं बैठता. मंदिर के शिखर के ऊपर कोई बाज नहीं बैठा है आज तक. कोई भी पशु पक्षी नहीं उड़े हैं. कोई भी अघटन होकर होगा, अगर बाज बैठा तो इसे दुर्घटना माना जाएगा. ओके. चलो, आपने जो 2 शब्दों में हम लोग को थोड़ा सा बताया उसके लिए धन्यवाद. जय जगन्नाथ. फिर हम लोग आएंगे, जल्दी आएंगे और जरूर. आपसे कांटेक्ट करेंगे. जय जरूर. जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. तर मित्रांनो, आपण बघितलं, आपण आलेले आहे जगन्नाथपुरीला आणि दर्शन झालेलं आहे. खूप मस्त दर्शन झालं. ते दर्शन या महाराजांमुळे झालं. तर कधी आले तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला नंबर देऊ आणि ते खाली दिलेल्या लाईनवरती तुम्हाला नंबर दिसला असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. मित्रांनो, हे जगन्नाथपुरी मंदिराच्या बाजूचा एरिया आहे. इकडे सर्वजण श्रद्धेने धागा बांधला जातो. हे बघा मित्रांनो, हे आहे जगन्नाथपुरीचं मंदिर आणि हा वरती फडकणारा झेंडा. खूप मस्त दर्शन झालं. खूप बरं वाटलं आणि खूप गर्दी आहे. आज पण खूप गर्दी आहे. हे बघा काय पब्लिक आहे.
दर्शनासाठी. हे बघा प्रीतम तिकडे मला बोलवतो. जय जगन्नाथ, जय जगन्नाथ. मित्रांनो खूप गर्दी आहे. खूप बरं वाटलं या भूमीवरती जसं पाय टेकलं तशी एक एनर्जी आली आणि खूप बरं वाटलं कारण फर्स्ट टाइम मी इथे आलो होतो दर्शनासाठी. जय जगन्नाथ. आणि दर्शनसुद्धा खूप मस्त झालं. हे बघा जगन्नाथचं दर्शन. तिथे लाईट असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. जय जगन्नाथ. मित्रांनो हे मार्केट आहे आणि मार्केटमध्ये सुंदर अशा जय जगन्नाथच्या प्रतिमा भेटतात. इकडे प्रसाद आहे. हा प्रसाद भाई इसको क्या बोलते हैं? चावल है भगवान को चढ़ाते वो चावल रहता है. बोलते चावल आहे जे आपण जेव्हा घरी पूजा घालतो सत्याच्या पूजा कुठला कार्य असेल तर त्याच्यामध्ये टाकायचं हे चावल म्हणजे कधीच कमी पडणार नाही. 160 हो रहा है आप लोग. जय जगन्नाथ. मित्रांनो हे प्रसाद असतो. प्रसाद इकडे अशा प्रकारे प्रसाद विकला जातो. हा प्रसाद दुकान आणि इकडे मंदिर समोर. जय जगन्नाथ. आणि हे स्पेशल आइटम है भाई. इसको क्या बोलते हैं? खाजा प्रसाद बोलते. खाजा प्रसाद बोलते हैं. हे जगन्नाथ पुरीमध्ये स्पेशल आहे. हे खाजा स्पेशल. आपल्याकडे वेगळा प्रसाद असतो जसं तिरुपतीला लाडू असतो तसा इकडे खाजा प्रसाद असतो. खाजा प्रसाद. मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूलाच असं एक कुंकू विकला जातं. सिंदूर. हा सिंदूर प्रत्येक कलरचा वेगवेगळा आहे. याचा प्रत्येक कलरचा एक महत्त्व वेगवेगळं आहे. हे बघा. आणि इकडे हा मार्केट आहे. पूर्ण मार्केट आहे. ते बघा इकडे पण सिंदूर तसा विकला जातोय बघा. हा मार्केट आहे आणि मार्केटमध्ये खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत. तुम्हाला दाखवतो. आणि इकडे माळा सुद्धा विकला जातोय बघा. इकडे सुद्धा फ्रेम आहेत. खूप भारी भारी फ्रेम आहेत. जय जगन्नाथ. हे जगन्नाथ चक्कानयना. जगन्नाथ चक्कानयना. लीला चला बरे तू न संभाले तो हमें कौन संभाले. हे तू न संभाले तो हमें कौन संभाले. हो मेरी ये नैया है अब तो तेरे हवाले. मेरी ये नैया है अब तो तेरे हवाले. हाँ मेरी ये नैया है अब तो तेरे हवाले. हो मेरी ये नैया है अब तो तेरे हवाले. ओ तू न संभाले तो हमें कौन संभाले. तू न संभाले तो हमें कौन संभाले. हे जगन्नाथ चक्कानयना. ओ जगन्नाथ चक्कानयना. ओ जगन्नाथ चक्कानयना. ओ लीला चला बारे
जगन्नाथपुरी आणि ही फ्री सेवा आहे गाडीची. इथून प्रवाशांना 100 मीटर 500 मीटरपर्यंत फ्री सोडलं जातं. सेवा केली जाते. खूप खूप धन्यवाद. जय जगन्नाथ. आणि प्रीतम बसलेला आतमध्ये. फायनली आम्ही आता इकडनं निघतोय दर्शन करून. हे मंदिर आणि आता आम्ही निघतोय. बाय बाय जगन्नाथ. पुढच्या वर्षी नक्कीच येऊ. पुढच्या वर्षी नाही तर आम्ही नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये नक्कीच येऊ. पुन्हा एकदा या देवाच्या भेटीला येणार आहे. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. ह्या गाडीची फ्री सेवा आहे आणि या गाडीमध्ये बसलेले आहे. इथून आपल्याला अर्धा किलोमीटरपर्यंत घेऊन जातात. आणि हे मंदिर. जय जगन्नाथ. हे बघा. तर आम्ही जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. मित्रांनो व्हिडिओ पहा. खूप सुंदर आहे. बाय बाय जगन्नाथ. तर हाय फ्रेंड, फायनली आमचं दर्शन झालं. आता आम्ही कपडे चेंज केले आणि आता आम्ही चाललो बीचवरती. गोल्डन बीच म्हणून फेमस आहे इकडे. गोल्डन बीच जगन्नाथपुरीला. आता आम्ही चाललो तिकडे. तो व्हिडिओ पाहत राहा. जय जगन्नाथ मित्रांनो. बाय. तर हाय फ्रेंड, आता आम्ही निघालो आहे गोल्डन बीच. खूप सुंदर आहे. हा साईडचा गार्डन आहे. आणि आता आम्ही चाललो दोघे जण. खूप मोठा समुद्र आहे. बघूया तुम्हाला तिकडचा व्ह्यू दाखवतो मी. पाहत राहा कंटिन्यू. मित्रांनो हे आहे गोल्डन बीच जगन्नाथपुरी. खूप सुंदर आहे. बघा लाटा कुठपर्यंत आल्या बघा. मित्रांनो इकडे मस्त असे उंट फिरवले जातात ते बघा. समुद्राच्या लाटा. हा समुद्र आहे आणि समुद्राच्या बाजूला बघा किती मोठा कासव आहे. मला ते कमीत कमी 25-30 किलोपेक्षा मोठा कासव असला बघा. हो हे झालं ते बेला वाटतं. किती मोठा कासव आहे. इकडे बघा उंट भेटतं. उंट आलेलं आहे. हे बघा एन्जॉय करतात सर्वजण. गर्दी झाली. इकडे बघा छोट्याला कसं रेतीमध्ये काढून ठेवलं. मस्त आहे. वाटलं नक्की जगन्नाथपुरीला या आणि या समुद्राचा आनंद घ्या मित्रांनो. व्हिडिओ खूप सुंदर बनले असेल. इकडे ही गाडी सुद्धा आहे. भाड्याने मिळते. व्हिडिओ खूप सुंदर बनलेले. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जय तुलसी महारानी जय वृंदा देवी. जय तुलसी महारानी जय वृंदा देवी. जय. तर हाय मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ खूप सुंदर बनलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ पहा. जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर अशाच व्हिडिओ जर बघायचे असतील तर खाली बेल आयकॉनचं बटन आहे तिथे दाबायला विसरू नका. तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येतील. बाय मित्रांनो. Ladies and gentlemen, welcome to Puri Sea Beach.